विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। BA द्वितीय वर्ष या वर्गामध्ये आपण खापऱ्या चोर हे वगनाट्य पाहत होतो। या वगनाट्याचे भरपूर व्हिडिओ जेवढे आवश्यक आहेत तेवढे अगदी सविस्तरपणे व्हिडिओ मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले आहेत। खापऱ्या चोर या वगनाट्यावर या वगनाट्याची PDF सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे आणि या वगनाट्यावरची टेस्ट तुमची आता घेतली जाणार आहे। तर ही टेस्ट तुमची ऑनलाईन असेल, मी तुम्हाला एक लिंक शेअर करेल आणि त्या शेअर केलेल्या लिंकवर तुम्ही टिक करायचंय। त्याच्यामध्ये तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे आणि जी ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये असतील म्हणजे पर्यायी प्रश्न असतील, एका प्रश्नाला 4 उत्तरं दिलेली असतील, त्याच्यापैकी जे पर्याय बरोबर असेल त्याला टिक करायचंय। तर अशी 20 मार्काची 20 प्रश्न असलेली ही टेस्ट मी तुमची घेईन। त्याची लिंक मी आज लगेच शेअर करणार आहे। तुम्ही ती उद्या परवा मला पाठवायची आहे तुमच्या सोयीनुसार, कारण की मला असं अनेक मुलांनी सांगितलं की सर आमच्याकडे लिंक नसते, पाऊस चालू आहे आणि आमच्याकडचं इंटरनेटचं खराब होतं, टावर खराब होतो वगैरे वगैरे, लाईटच नसते, चार्जिंग नसतं। म्हणून तुम्हाला मी 2 दिवस म्हणजे आज पाठवल्याच्या नंतर 2 दिवस मी तुम्हाला संधी देणार आहे। पण त्या टेस्टचं एक वैशिष्ट्य असेल की ती सुरू झाल्याच्या नंतर फक्त 40 मिनिटच टिकेल। तुम्ही एकदा त्याच्यामध्ये सुरुवात केलात की 40 मिनिटाच्या नंतर ती गायब होऊन जाईल। तर असं काही करता आलं तर मी पाहिजे, परंतु तुम्हाला जेवढा वेळ आवश्यक आहे 40 मिनिटाचा तेवढा दिला जाईल आणि त्याला 20 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये। हे सर्व प्रश्न खापऱ्या चोर आणि नाटक या 2 प्रकरणावर, या 2 घटकावर आधारित असतील, तरी तुम्ही ती सोडवा आणि त्याच्यावर तुमचे मार्क ठरतील। त्याच्यामुळे ही एक महत्वाची सूचना होती। तर खापऱ्या चोर या वगनाट्याचा आज आपण शेवट करणार आहोत, त्याचा अभ्यासाचा आज आपण शेवट करणार आहोत आणि म्हणून या शेवट म्हणून आपण या वगनाट्याची जी कथानक आहे ते अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। प्रसंग जे आहेत तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। मागच्या तासामध्ये त्यातला जो संघर्ष होता, कोणता संघर्ष होता, पात्रामधला जो संघर्ष होता तो मी तुम्हाला सांगितला। तो मूळ संघर्ष कोणता होता, तर एकीकडे खापऱ्या चोर आहे, त्याची चोरी करणं ही लोकांसाठी अडचणीची गोष्ट होती आणि भोलाराम सावकार आहे, त्याची सावकारी करणं ही लोकांसाठी अडचणीची गोष्ट होती। तर चोरी आणि सावकारी या दोन्हीच्या विरोधातली ही कथा परस्परामध्ये गुंतून या दोन्ही गोष्टी कशा वाईट आहेत याविषयी अण्णाभाऊ साठेंनी या वगनाट्यामध्ये हसत खेळत, मनोरंजन करत, गाणे वगैरे करत ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्याचं दृश्य जे आहे, त्याचे जे प्रसंग आहेत ते मी तुम्हाला सलग सांगणार आहे। ते याच्यामुळे की आपण एक दृश्य अभ्यासलेलं आहे, आतापर्यंत वाचन केलं, त्याचं विश्लेषण केलं, आता मी तुम्हाला सलग त्याचे दृश्य सांगणार आहे। मागच्या तासामध्ये आपण पात्र सुद्धा पाहिली, जी 5-6 पात्र होती। आता याचं जे कथानक आहे, याचा जो प्रसंग आहे तो आहे, पहिला जो प्रसंग आहे तो आहे, आता हे गाव जे आहे, हे सगळं जे परिसर आहे, हा परिसर आपण पाहिला, हा कुंदळपूरचा परिसर आहे आणि या कुंदळपूरच्या परिसरामध्ये जो पहिला प्रसंग घडतो तो आहे भोलारामचे घर। हा जो पहिला प्रसंग आहे, हा पहिला प्रसंग भोलारामच्या घरामध्ये काय होतं, जेव्हा वगनाट्याला सुरुवात होते तेव्हाच भोलारामच्या घरामध्ये भोलाराम सांगतो की मला आता लग्न करायचंय, मला आता गावचा सरपंच व्हायचंय आणि त्याच्यासाठी मी दागिने घेऊन आलोय। अगदी सुरुवातीलाच काय सांगतो, मी दागिने घेऊन आलोय, मी पैसा घेऊन आलोय। यामध्ये पहिल्या दृश्यामध्ये हे कोणाला सांगतो तो, तर मामाला सांगतो, म्हणजे भोलाराम आणि मामा यांचा संवाद या ठिकाणी आहे आणि मामा त्याला चलता सांगतो की तुम्ही पैसे आणि दागिने उगाच आणले, गावामध्ये चोर आलेला आहे,
मागच्या 15 दिवसापासून चोर चोरी करतो. याचा अर्थ हा जो भोलाराम आहे हा मागच्या 15 दिवसापासून त्या गावामध्ये नाहीये. तो शहरात गेलेला आहे. तिथून तो टांग्यामध्ये बसून, घोडागाडीनं बसून दागिने आणि पैसे घेऊन येतो. कारण काय, तर त्याला लग्न करायचंय आणि त्याला गावाचा सरपंच व्हायचंय. त्यानं सगळं नियोजन केलेलं आहे. तो पहिल्याच अंकामध्ये सांगतो की कोणाची व्याज व्यवहारी असेल तर कोणाला त्रास द्यायचा नाही. म्हणजे लोकांसोबत सहानुभूती बाळगायची, लोकांसोबत चांगलं वागायचं, सावकारशाही दाखवायची नाही, हुकूमत दाखवायची नाही, लोकांना लोबाडायचं नाही. कारण काय, कारण की त्याला सरपंच व्हायचं. आणि हे सरपंच होण्यासाठी जे ज्या गोष्टी लागतात, जे जे भ्रष्ट मार्ग लागतात, पैसे देणं, लोकांना खुश ठेवणं, हे सगळं तो करायला त्याच्या मामाला सांगतो. असा त्याचा संवाद चालू आहे. याच संवादामध्ये शेवटी जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता आपल्या गावात चोर आलेला आहे, तेव्हा मामासोबत तो विनोदी पद्धतीने म्हणतो की तू पहारा कर, मी घरामध्ये झोपतो. आणि हा जो पहारा करत असताना सुद्धा तो जो चोर आहे तो चोर प्रवेश करतो, परंतु तो चोर काहीही न करता निघून जातो. त्याला दाढी वगैरे आहे. आणि त्याच्या मागे पाटीलही प्रवेश करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्याच दृश्यामध्ये हे 4 जे पात्र आहेत ते लक्षात येतात. इथं आहे चोर आणि इथं आहे पाटील. म्हणजे पाटील या चोराच्या मागावरच आहे, याला पकडायचं आहे. आणि भोलाराम मामा हे सावकाराचे आणि त्याच्या घरातले प्रतिनिधी आहेत, हे भितात. आता जेव्हा भोलारामच्या घरी चोर येऊन गेला तेव्हा भोलाराम मोठा सावकार आहे त्या पंचक्रोशीतला, आणि म्हणून आपोआपच पाटलावर दबाव येतो. आणि म्हणून जे दुसरं दृश्य दाखवलेलं आहे ते आहे गावातला पहाराचे. गावातला पहारा देताना हे दुसरं दृश्य आहे याच्यातलं. यामध्ये काय होतं, पाटील, गावकरी हे सगळे गावामध्ये पहारा देत आहेत. भोलाराम सुद्धा त्या पहाऱ्यामध्ये समावेश आहे तो, त्याचा सुद्धा भोलाराम सुद्धा फिरतो आहे. परंतु जेव्हा भोलाराम एकटा राहतो, बाकीचे सगळे निघून जातात पुढे, तेव्हा नेमका हा चोर तिथे येतो. म्हणजे तिथं भोलारामची आणि या चोराची गाठभेट होते. आणि हा चोर पहिल्यांदा सांगतो की माझं नाव खापऱ्या चोर आहे म्हणून. म्हणजे याचं नाव खापरे आहे हे कोण सांगतोय, चोरच स्वतः सांगतो या भोलारामला. परंतु यावेळेस म्हणतो की नाही, तुम्ही बाळ्या आहे, गड्या आहे, बळ्या आहे, मी याच्या शेतामध्ये काम करतो, गडी करतो, आणि असं म्हणून याला फसवून निघून जातो. परंतु नेमकं त्यावेळेस त्यांनी त्या गावामध्ये चोरी केलेली असते गावामध्ये, आणि चोरी करून तो निघून जातो. एवढा पहारा देताना सुद्धा चोर आणि भोलाराम याची चर्चा होते. आणि हुशारीमध्ये त्या ठिकाणी खापऱ्या चोराला भोलाराम सांगतो की माझ्या घरामध्ये सुद्धा खूप मोठे पैसे आहेत, मी दागिने आणि पैसे आणून ठेवलेले आहेत, आणि ती जी बॅग आहे दागिन्याची आणि पैशाची ती मी माझ्या उशाखाली ठेवतो. म्हणजे ही जी सगळी माहिती आहे चोराला, ही माहिती कोण देतो, मामा असतो का, मामा त्याला सांगतो का, नाही, तर हा कोण सांगतोय, भोलाराम सांगतो. काय चोराला, की माझ्या घरामध्ये असे पैसे आहेत आणि ते सगळ्या बॅग मध्ये तर मी झोपताना डोक्याच्या खाली घेतो. तर अशा पद्धतीने या दुसऱ्या दृश्यामध्ये या चोराचं नाव माहिती होतं. चोरच स्वतःचं नाव सांगतो की त्याचं नाव खापरे चोर आहे, आणि त्याची माहिती होते भोलारामची की त्याचा पैसा कुठे आहे हे सुद्धा त्याला समजतं. तर आता या कथानकामध्ये यानं चोरी करून ठेवलेली आहे, याचा पहारा चालू असताना सुद्धा त्यानं चोरी केलेली आहे. आणि म्हणून तिसऱ्या याच्यामध्ये जो प्रसंग दाखवलेला आहे की आता हा पहारा कडक झालेला आहे, परंतु याच्यामध्येच येऊन सूत्रधार सांगतो की आता जेजुरीची जत्रा सुरू झालेली. आपण पाहिलंय की जेजुरीची जत्रा, खुंदाळपूर ही जेजुरीच्या जवळ आहे, आणि जेजुरीची जत्रा असल्यामुळं सगळेजण म्हणजे चोर आणि सर्वच जण जेजुरीकडे जातात. आता जेजुरीकडे जात असताना पाटील काय करतो, पूर्ण त्या गावाच्या प्रत्येक सीमेवर आपले लोक बसवतो. त्या ज्यांना जेजुरीला जायचंय त्यांना हे आवश्यक आहे की ते त्यांच्या सीमेमधूनच जातील, त्या रस्त्यानंच जातील. आता याची भनक, याची जाणीव खापऱ्या चोराला आहे, आणि म्हणून खापऱ्या चोर काय करतो, इतर लोकांची मदत घेतो. जे रस्त्याने जाणारे असतील त्यांची मिळून एक गट बनवतो, त्याच्या मिळून या पाटलाला सापडत नाही. काय होतं नेमकं या तिसऱ्या दृश्यामध्ये,
तर हा आहे जेजुरीचा रस्ता. तिसरा जो दृश्य आहे हे जेजुरीच्या रस्त्यावर गाठलं. आता हा पाटील जो आहे हा एक खापऱ्या चोराच्या मागे लागलेला आणि खापऱ्या चोराला सुद्धा कुठं जायचंय? जेजुरीला जायचंय. तर तो काय करतोय? तर इथं नवीन एका पात्राचा प्रवेश होतो. हे जे तिसरं दृश्य आहे याच्यामध्ये येते सीताबाई. आपण सीताबाईला पाहिलेलं आहे की सीताबाई ही लव्हारवाडीची आहे, त्याच्याच बाजूच्या एका गावाची आहे. परंतु तिचा जो पती आहे तो मेलेला आहे चोराचा पाठलाग करताना, विहिरीत पडून मेला. आणि या भोलारामनं या सीताबाईची सगळी जमीन घेतली म्हणून ती आता माहेरी गेलेली आहे. तर ती कुठं चाललेली आहे? जेजुरीला. तर नेमक्या खापऱ्या चोराला ही जेजुरीची ला जाणारी बाई दिसते. तो तिची विचारपूस करतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या सीताबाईला सुद्धा चोराची भीती आहे. आणि ही चोराची भीती असले लक्षात येतात खापऱ्या तिला म्हणतो की मी वाघ्या आहे, जेजुरीच्या खंडोबाचा वाघ्या आहे आणि तू स्वतःला मुरळी म्हण. कारण की चोर जो आहे तो देवाचा भक्त आहे, तो वाघ्याला मुरळीला लुटणार नाही. मग सीताबाईला सुद्धा मान्य होते. ठीक आहे म्हणते, मी सुद्धा मुरळी होते, काय हरकत नाही, पण मला चोरांनी लुटू नये. तितक्यामध्ये काही वारकरी येतात. ते सुद्धा खंडोबाच्या जत्रेला जाणार आहेत, खंडोबाच्याकडे जाणार आहेत दर्शनाला जेजुरीला. त्यांना सुद्धा भीती आहे चोराची. आणि म्हणून ते सुद्धा म्हणतात की आता जर चोर सापडला तर खापऱ्या त्यांना आधी भेव घालतो आणि त्यांना सांगतो की हे वारकरी आता तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा वाघे व्हा, भगत व्हा. म्हणजे हा वाघ्या, ही मुरळी आणि हे भगत त्या देवाचे, आणि असं टोळकं बनवतात. म्हणजे आपण सगळे एकत्रितच आहोत असं सगळ्यांना सांगायचं, कारण की चोर कोण आहे हे काही सांगता येत नाही. आणि तितक्यामध्ये हा जो मामा आहे हा भोलारामचे परमिशन घेऊन, परवानगी घेऊन हा सुद्धा जेजुरीला निघालेला जत्रेला. आणि म्हणून तो जेव्हा येतो तेव्हा तो सुद्धा यांच्यामध्ये समाविष्ट होतो. पण नेमक्या त्याच वेळेला त्यांची चर्चा सुरू असताना नेमकं असं होतं की त्याच वेळेला पाटील आणि भोलाराम आणि त्यांची गावकरी मंडळी दुरून येताना दिसतात. कारण की त्यांनी पहारा बसवलेला आहे पूर्ण गावाच्या सीमेवर आणि म्हणून ते येत आहेत. त्यांना येताना पाहून चोरच आले का काय असं या लोकांना वाटतं. खापरे आणखीन भिव घालतो आणि या मामाला लुगडं घालून, साडी घालून मावशी बनवतो. अशा पद्धतीनं म्हणजे हा वाघ्या बनतो, ही मुरळी बनते, मावशी सुद्धा मुरळी बनते आणि हे वारकरी सुद्धा भगत बनतात. आणि अशा पद्धतीनं जेव्हा पाटील तिथे येतो, जेव्हा भोलाराम तिथे येतात, जेव्हा गावकरी तिथे येतात, तेव्हा ते त्यांना सहजपणे फसवतात. तिथं देवीचं जोगवाचं गीत सुद्धा गातात आणि मग या लोकांना वाटतं की नाही गडे हे खरोखरच देवाचे भगत आहेत. आणि अशा पद्धतीनं या रस्त्यावर जे अडवलं जातं, या खापऱ्याला अडवण्याची जी एक यंत्रणा उभी केलेली असते, जो पहारा असतो, त्याला भेदून हा जेजुरीला जातो, दर्शन करतो. परंतु भोलाराम आणि पाटलाला त्याचा संशय असतो आणि म्हणून हा जो पाटील आहे त्याच्यावर नजर ठेवून असतो. कारण की येण्याचा रस्ता सुद्धा तोच आहे. म्हणून जेव्हा परत येत असतो, म्हणजे जेजुरीला जाण्याच्या रस्त्यावर जेव्हा परत येतो तेव्हा परत येत असतानाचा एक दृश्य आहे. आता हा चौथा प्रसंग आहे, चौथं दृश्य आहे. आता हे जेजुरीला गेलेले आहेत. जेजुरीहून परत येताना ही सीताबाई आणि खापरे हे दोघच जण आहेत रस्त्यानं. आणि मग सीताबाई त्याला विचारते की इतके दिवस झाले आपण जेजुरीला आलोत परंतु आपल्याला चोर काही भेटला नाही. आणि तेव्हा खापऱ्या या दृश्यामध्ये इथे सांगतो की मीच खापऱ्या आहे. म्हणजे चोर दुसरा तिसरा कोण नाही, तर मीच आहे. मग सीताबाई त्याला म्हणते अरे तू कसं काय चोर? तर मग तो त्याची कहाणी सांगतो की या भोलारामनं कशा पद्धतीनं सनगरवाडीला येऊन, म्हणजे त्याच्या बाजूलाच असलेल्या गावामध्ये येऊन लुटलेलं आहे. हे आपण पात्र परिचयामध्ये मागच्या तासामध्ये आपण पाहिलेलं. तर तो त्याची हकीकत सांगतो की तो सुद्धा भोलारामच्या व्याज व्यवहारामुळं, सावकारशाहीमुळं चोर बनलेला आहे, तर त्याला लुटायचं आहे. तर असं होत असताना सीताबाई सुद्धा त्याच्याविषयी सहानुभूती आणि विश्वास ठेवते, कारण की तो स्वभावानं चांगला आहे, त्यानं कोणत्याही कसल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. तर असे हे दोघं जण येत असताना, परत येत असताना तिकडून हा जो पाटील आहे, पाटलाची नजर याच्यावर आहे, याला पकडायचंच आहे.
तर हा पाटील काय करतो, स्वतःला चोराचा रूप घेतो आणि तो बनतो चिंध्याजी. चिंध्याजी किंवा चिंध्या चोर. आता हे विनोदी स्वरूपाचं नाव आहे. आता हा जो चिंध्या चोर आहे हा पाटील बनून येतो आणि तो भेटतो या परत येणाऱ्या खापऱ्याला आणि सीताबाईला. परंतु खापरे आधीच सांगतो की सीताबाईला सांगतो की तू लपून बस, समोर येणारा माणूस कोण आहे मला माहित नाही. तर सीताबाई लपून बसते आणि चिंध्या तिथे येतो आणि तो खापऱ्याला विश्वास देतो खोटी शपथ घेऊन की मी सुद्धा एक चोर आहे. आणि नेमकं त्याच वेळेला खापऱ्या सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो, कारण की त्यानं खंडोबाची शपथ घातलेली आहे. देवाची शपथ घालण्यावर ते विश्वास ठेवतो. परंतु हा विश्वास त्याचा पूर्ण नसतो. त्याच्यामुळं जेव्हा हा चोर बंदूक घेऊन येतो पाटील, तेव्हा ती बंदूक तो त्याच्याकडे ठेवतो, परंतु त्याच्या गोळ्या स्वतःकडे ठेवतो. त्याला गोळ्या घेऊ देत नाही आणि त्याच्या मिठीमध्ये जात नाही, त्याच्या हाताला येत नाही तो, कारण की तो पकडू शकतो. आणि जाताना सुद्धा जेव्हा ते चोरी करायला जातात नंतर, तेव्हा पाटलाला तो समोर ठेवतो आणि तो स्वतः मागे राहतो, म्हणजे याच्या हातामध्ये सापडू नये असं. तर हे होत असताना जेव्हा त्या दोघांची मैत्री होती परत येताना या प्रसंगामध्ये, तेव्हा जेव्हा त्याचं ठरतं की आपण भोलारामच्या घरी चोरी करू, तेव्हा जाता जाता तो सीताबाईला सांगतो की मी चोरी करून येईल आणि ती बॅग उमराच्या झाडाखाली दडून ठेवी आणि तू लक्ष ठेवायचं की हा चोर जो माझ्या सोबतचा आहे तो ती बॅग पळून देणार नाही याची तू काळजी घ्यायची. तर त्याच्यामुळे ती तिथंच दडून बसते. आता ही जी सीताबाई आहे ही एका प्रकारे खापऱ्याची सहभागी झालेली, खापऱ्यासोबत तिला सहानुभूती आहे म्हणून ती दडून बसते. आणि मग त्याच्यानंतरचा प्रसंग आहे 5वा, ते आहे भोलारामचे घर. आणि या भोलारामची चोरी केली जाते. चोरी सुद्धा विनोदी पद्धतीने दाखवलेली, त्याच्यामध्ये गांभीर्य असू नये अशा पद्धतीने विनोदी पद्धतीने सांगितलेलं आहे. मामा बाहेर पहारा देतो आहे, तो झोपलेला आहे आणि हा चिंध्याजी आणि खापऱ्या चोर हे दोघ जण प्रवेश करतात. आणि जेव्हा तो झोपलेला आहे पाटील, त्याच्या डोक्याच्या भोलाराम झोपलेला आहे, त्याच्या डोक्याच्या खाली काय, त्याची बॅग आहे सोन्याची, पैशाची, दागिन्याची आणि याची बॅग आहे. तर हा खापऱ्या चोर म्हणतो की तू त्याच्या पायाला टाचणी टोच. चोर कोणाला, चिंध्या चोराला, म्हणजे तो पाटीलच आहे पण त्याला म्हणतो की तो त्याच्या पायाला टाचणी टोच. आणि मग तो टाचणी टोचतून पळून जातो आणि नेमका तो ओरडत ओरडत उठतो. त्याच दरम्यान खापऱ्या चोर त्याची बॅग घेऊन पळून जातो. ते दोघेही पळत जाऊन ती बॅग तिथं पुरतात उमराच्या झाडाखाली. आणि तितक्यात तो म्हणतो, आणखीन खापऱ्या म्हणतो की चल आता आपण आणखीन हा भोलारामचा जो नाना आहे त्या नानाच्या घरी चोरी करू. पण यावेळेस त्यानं ठरवलेलं आहे की आपल्याला पकडून घ्यायचंय या पाटलाच्या हातानं. आणि म्हणून तो पुढे होतो आणि पाटील मागे राहतो. आणि गावाजवळ येताच पाटील त्याला मिठीमध्ये पकडतो चांगलाच. आणि पकडल्यानंतर त्याचे गावकरी येतात आणि या खापऱ्या चोराला पकडतात. खापऱ्या चोराला पकडून परत ते त्याच्यानंतरच्या 6व्या दृश्यामध्ये परत या भोलारामच्या घरी येतात आणि भोलारामच्या घरी त्यांना पकडलं जातं. पकडल्यानंतर खापऱ्या त्याची ओळख घेतो सगळी की मी या गावचा आहे, असं असं आहे आणि मी चोरी करत होतो. तर सगळेजण त्याला सांगतात की माझी बॅग पाहिजे पहिले, भोलाराम म्हणतो. तर पाटील परत जातो त्या उमराच्या झाडाखालून ती बॅग काढतो आणि घेऊन येतो. आणि जेव्हा तो घेऊन येतो आणि भोलाराम जेव्हा ते उघडतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तिथं त्याच्यामध्ये कांदे आणि वांगे आहेत, म्हणजे भाजीपाला आहे सगळा, त्याच्यामध्ये सोनं आणि दागिने आणि पैसे नाहीये. आता इथं भोलाराम आणखीन परेशान होतो, त्याला तंग होतो, त्याला काही समजत नाही. आणि इथं खापऱ्या सांगतो की मी एकट्यानं चोरी केली नाही, तर दोघांनी चोरी केली. दुसरा जो होता तो होता पाटील आणि मी म्हणजे खापऱ्या. म्हणजे चोर कोण आहेत, तर पाटील पण आहे आणि खापऱ्या पण आहे. अशा पद्धतीने पाटील सुद्धा त्या चोरीमध्ये फसलेला आहे. त्याचा मुद्देमाल सापडला नाही. पाटील म्हणू शकत नाही की मी निर्दोष आहे, कारण की मुद्देमाल सापडला नाही. जर तू चोराच्या सोबत होतास, तू चोरी केलीस, तर मुद्देमाल सुद्धा असायला पाहिजे. तशी चर्चा होते. याच्यामध्ये पाटील सुद्धा परेशान होतो, भोलाराम सुद्धा परेशान होतो. त्यांना काय करावं ते समजत नाही.
आणि एवढ्या परिस्थितीमध्ये असे जे तंग झालेले असतात तितक्यामध्ये सीताबाईचा प्रवेश होतो. म्हणजे सीताबाईनं ते बॅगेमधले पैसे आणि दागिने काढून घेतलेले असतात आणि त्याच्यामध्ये वांगे टमाटे भरलेली असतात. तर ही सीताबाई परत येते आणि भोलारामला त्याचे दागिने परत करते. त्याचे दागिने परत केल्यानंतर त्याला जाणीव होते की आपण चुकीचं वागलो आणि म्हणून तो खापऱ्या चोराचे पैसे, जमिनीचे जे कागद असतात ते फाडून टाकतो मालकीचे आणि सीताबाईला सुद्धा तिची जमीन परत देतो. त्यानं जी संपत्ती लुबाडलेली आहे ती संपत्ती सीताबाईला परत केली जाते, ती संपत्ती खापऱ्याला परत केली जाते. आणि पाटील सुद्धा त्यांना सांगतो, खापऱ्याला सांगतो की तुझी चोरीची शिक्षा झाल्याच्या नंतर, कारण की तू चोर आहेस, तुझ्या कोर्टामध्ये जावं लागेल, त्याच्यावर खटला दाखल करावा लागेल, तुला शिक्षा होईल. ती शिक्षा भोगून झाल्याच्या नंतर तू परत गावात ये आणि तू तुझे जे गाव आहे सनगरवाडी, जे की कुंदळपूरचीच एक वाडी आहे, त्या सनगरवाडीला तू येऊन राहू शकतोस. तू तुझी जमीन जुमला करून तू तुझ्या घरामध्ये राहा. आणि सावकार सुद्धा सांगतो की मी माझी सावकारशाही सोडलेली आहे. तर अशा पद्धतीनं शेवटी खापऱ्याला आणि सीताबाईला त्यांची जमीन भेटते, भोलारामला त्याची बॅग वापस भेटते, पैसे. पाटील जो अडकलेला असतो चोरीमध्ये तो सुद्धा सुटतो. आणि सगळ्यात महत्वाचा जो संदेश द्यायचा आहे अण्णाभाऊ साठेंना ते म्हणजे सावकारी ही वाईट असते. जशी चोरी करणं वाईट आहे, चोरी ही गोष्ट वाईट आहे, तसंच सावकारी सुद्धा वाईट आहे. आणि असं सांगून याच्यामध्ये या वगनाट्यामध्ये शेवट होतो. चोरी करणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते, तो कोर्टात जातो, त्याला सांगितलं जाते की तू शिक्षा भोग आणि परत ये. सावकार म्हणतो की याच्या पुढे मी काहीही सावकारी करणार नाही, माझा सावकारीचा धंदा बंद करतो. तर अशा पद्धतीने हे कथानक आहे आणि इथं हे वगनाट्य संपतं. आता हे वगनाट्य असल्यामुळं याचा फॉर्म जो आहे, या नाटकाचं जे स्वरूप आहे ते वगनाट्याचं स्वरूप आहे. वगनाट्य म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय, मी त्याची पीडीएफ आणि ती सगळी माहिती मी तुम्हाला पाठवलेली व्हॉट्सअपवरती, तुम्ही वाचून घ्या एकदा. वगनाट्यामध्ये विनोदी पद्धतीनं, लोकनाट्याच्या पद्धतीनं ती सगळी मांडणी केली जाते, ज्याला आपण तमाशा म्हणतो, रात्रभर चालणारा तमाशा. त्याच्यामध्ये फक्त लावणी आणि पोवाडेच नसतात, तर त्याच्यामध्ये वगनाट्य असतात, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे छोटे छोटे नाटकं असतात आणि या वगनाट्यामधून संदेश दिला जातो. आतापर्यंतची वगनाट्य ही शक्यतो कृष्ण, राधा, मावशी यांच्याशी संबंधित होती. अण्णाभाऊ साठेंनी एक त्याच्यामध्ये परिवर्तन केलं की दैनंदिन जीवनातले प्रश्न घेतले आणि दैनंदिन जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या काळामध्ये होता ग्रामीण भागातला, तो म्हणजे सावकारशाही. अण्णाभाऊ साठेंच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये, सर्व कथांमध्ये हे चोर, दरोडेखोर एक चांगला माणूस दाखवलेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रौर्य आहे, परंतु ही क्रूरता या सावकारापेक्षा कमी आहे. चोर चोरी करतोय परंतु लोकांचे घर बर्बाद करत नाही. तो कोणाच्या घरी चोरी करतोय, तर ज्याच्या घरी पैसे आहेत, जो दुसऱ्याचे लुबाडतो त्याच्याच घरी चोरी करतोय. ज्याच्याकडे काहीच नाही त्याची चोरी करण्यात त्याला काही अर्थ वाटत नाही आणि तो एका उद्देशानं चोर बनलेला आहे, ते म्हणजे भोलारामच्या घरी चोरी करण्यासाठी. तर त्या काळामध्ये बहुतांश चोर, दरोडेखोर, डाकू जे आपल्या समाजामध्ये असायचे, त्या काळामध्ये प्रशासन व्यवस्था एवढी चांगली नव्हती, न्याय मिळण्याची शाश्वती नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळण्यासाठी लोक चोर आणि दरोडेखोरांकडे जायचे. त्यांचं असं अनेक कथा सुद्धा आहेत, आणखी सुद्धा प्रचलित कथा आहेत, अनेक लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे की जर एखाद्या स्त्रीला घरामध्ये सासूरवास होत असेल आणि ती जर आत्महत्या करण्यासाठी किंवा घर सोडून बाहेर निघून गेली तर त्या परिसरामध्ये डाकू वावरायचे. तर ती नेमकी त्या डाकूंना सापडायची, घरून निघालेली ती स्त्री कंटाळलेली. मग ते तिला विचारायचे की तू का आत्महत्या करायला चाललीस, का घर सोडून चाललीस. तर ती सांगायची की मला सासूरवास आहे वगैरे वगैरे असं सांगायची. तर ते डाकू तिला बहीण मानायचे, बहीण, आणि तिच्या हातून राखी बांधून तिला साडी चोळी देऊन तिच्या घरी आणून ठेवायचे, वाड्यामध्ये तिच्या. आणि तिच्या सासऱ्याला
पतीला धीराला बोलवायचे बाहेर आणि बंदुकीचा धाक दाखवून सांगवायचे की याच्या पुढे जर ही माझी बहीण आहे आणि याच्या पुढे जर तू याला त्रास दिलास या स्त्रीला तर तुझं काही खरं नाही, तुला मी मारून टाकेल, अशा पद्धतीचं. तर त्यांची धमकी एवढी प्रभावी असायची की आयुष्यात नंतरच्या काळामध्ये कधीच त्या स्त्रीला सासुरवास व्हायचं नाही. आणि अशा असंख्य स्त्रिया, गावागावातल्या स्त्रिया त्या डाकूला भाऊ मानायच्या, भाऊ समजून त्याच्यावर प्रेम करायचे. तर दर राखी रक्षाबंधनाला वगैरे तिच्याकडे येऊन आरती करायची, तिला साडीचोळी भेट घालून द्यायची. तर अशा पद्धतीनं डाकूचं एक वेगळं रूप, डाकूचं एक चांगलं रूप त्या काळामध्ये त्या परिसरामध्ये होते. वारणेच्या खोऱ्याच्या परिसरामध्ये, जिथून हे लिहितात त्या वारणेच्या खोऱ्याच्या परिसरामध्ये असे डाकू होते. त्यांचे असे कथा मिथक असे त्यांचे नातेसंबंध गावातल्या लोकांसोबत असायचे. सुरुवातीच्या काळामध्ये या डाकूंवर खूप चित्रपट निघाले मराठीमध्ये. आणि हे डाकू का व्हायचे तर त्याच्यामध्ये एक चांगलं कारण असायचं की हे म्हणजे सावकार. हे जे सावकार असायचे किंवा गावातले अन्याय करणारे जे घटक असायचे सर्व, ते त्या लोकांना चोर बनण्यासाठी किंवा दरोडेखोर बनण्यासाठी मजबूर करायचे. आणि मग हे लोक जंगलामध्ये राहून अशा पद्धतीनं समाजाचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करायचे. समाजासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न त्या काळामध्ये सावकारशाही हा होता. कारण की सरळ सरळ लूट होती, लोकांना जगणं सुद्धा या लोकांनी मुश्किल केलेलं असायचं. अडाणी खूप लोक असायचे, अज्ञानी असायचे, कुठं सही करतोय हे माहीत नसायचं, व्याज व्यवहार किती व्याजाने घेतोय हेही समजायचं नाही. सोनं जर मोडायला गेले तर सोनं कोण आहे, सोनार कसा त्याचा मोजमाप करतो हे माहीत नसायचं. आणि या सावकाराच्या हातामध्ये सगळंच असायचं. म्हणजे शेतीचं सगळं सामान तोच विकत घ्यायचा, शेतीचं पूर्ण उत्पन्न तोच विकत घ्यायचा, पैसेही तोच द्यायचा, व्याजाने व्यवहारही तोच करायचा. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण आर्थिक नियंत्रण असलेला हा सावकार लोकांवर अन्याय करायचा. हे अन्याय करणाऱ्या पात्राची मांडणी विनोदी पद्धतीने यांनी केलेली आहे. आणि याच्यासाठी हा मामा आलेला आहे. मामा हा जरी नौकर असला तरी या सावकाराची भीती घालवण्याचं काम तो करतोय. त्या सावकाराला उलट बोलतोय, त्या सावकाराचं ऐकत नाही, त्या सावकाराची सुद्धा टर उडवतोय. अशा पद्धतीनं भोलारामचं पात्र विनोदी करण्यासाठी हा मामा आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपण या वगनाट्याचा अभ्यास केलेला आहे. मला वाटतं की या वगनाट्याचं कथानक, त्याची पात्र, त्याचं मुख्य सूत्र, संघर्ष आणि त्याची मांडणी आपण पाहिलेली आहे. या वगनाट्यामध्ये आणखीन एक महत्वाचा घटक आहे, त्याच्यातले वग. दोन शब्द असतात वगनाट्यामध्ये, एक असतो वग, दुसरा असतो नाट्य. नाटक आपण पाहिलं, वग म्हणजे त्याच्यामध्ये जी गाणी म्हटली जातात, त्याच्यामध्ये जे गीत सादर केले जातात त्याला वग असं आपण ढोबळ पद्धतीनं म्हणू शकतो. त्याचा आणखी वेगळा अर्थ सुद्धा होतो. परंतु आपल्यासाठी एवढं महत्वाचं घटक आहे की वगनाट्याचे दोन घटक असतात, एक असतं नाट्य आणि दुसरं असतो वग. त्याच्यामधले जी गाणी असतात, त्याच्यातले जो विनोद असतो, विनोदी पद्धतीने केलेली मांडणी, त्याच्यामध्ये सुद्धा जागोजागी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं टाकता येतील अशी प्रत्येकाची गाणी, वग त्याच्यामध्ये आलेला आहे. पाटलाने सुद्धा चोर बनल्यानंतरचा वग केलेला आहे. भोलारामला सुद्धा सरपंच बनताना काय काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. जवळपास सगळी पात्र जी आहे त्याच्यातली ती आहेत. याच्यामध्ये एक जेव्हा या प्रसंगामध्ये येतो वारकरी मावशी आणि हे सगळे जेव्हा येतात तेव्हा ते खंडोबाचं जागरण सुद्धा करतात. कारण की लोक, हा जो तमाशा नावाचा प्रकार असायचा हा रात्री चालायचा. म्हणजे रात्री 10-11 वाजल्यापासून त्यांचे गाणे लावण्या वगैरे सुरू व्हायच्या आणि मध्ये मध्ये असे वगनाट्य बसवायचे, नाटकं ठेवायचे आणि याच्यामध्ये जागरण सुद्धा करायचे. हे पद्धत असायची. आणि सकाळी 3-4 वाजता पहाट झाली की ते वगनाट्य संपायचं. रात्रभर चालणारा तमाशा, रात्रभर चालणार हे लोकजीवनातला महत्वाचा भाग होता त्या काळामध्ये. करमणुकीची साधनं नसल्यामुळं असे हे तयार करायचे. याच्यामध्येच गाणी आणि याच्यामध्येच नाटक सुद्धा. तर हे नाटक पौराणिक न ठेवता ऐहिक ठेवलं आणि सावकाराच्या प्रश्नावर यांनी मांडलं. म्हणून हे अण्णाभाऊ साठेचं एक महत्वाचं वगनाट्य आहे आणि ते योगायोगाने तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. आज ही परिस्थिती बहुतांश ठिकाणी नाहीये. आज हे सर्व कमी झालेलं आहे. आज ही परिस्थिती बदललेली आहे. परंतु तरीही फार खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे. सावकारशाही आजही जिवंत आहे महाराष्ट्रामध्ये.
परंतु एवढा अन्याय कोणी करत नाही, परंतु याचे थोडे थोडे अवशेष आहेत. परंतु थोडस जर आपण मागे गेलो, एक 20-25 वर्षापूर्वी, 50-60 वर्षापूर्वी जेव्हा अण्णाभाऊ साठेंचा काळ होता, तेव्हा हा प्रश्न समाजातला खूप मोठा होता आणि या समाजातल्या एवढ्या मोठ्या प्रश्नावर त्यांनी मांडणी केली. हे खरंच त्यांचं धैर्य आणि त्यांचं समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व आपण समजू शकतो. तर या पद्धतीने आपण खापऱ्या चोर हे वगनाट्य आज आपलं संपलेलं आहे. याच्याविषयीच्या नोट्स, याची वैशिष्ट्ये वगैरे मी तुम्हाला देईन. याच्यावरची टेस्ट मी घेणार आहे. ही टेस्ट तुम्हाला लिंक स्वरूपात पाठवली जाईल. तर त्याची योग्य उत्तरं योग्य वेळेमध्ये तुम्हाला द्यायची आणि ते मार्क तुमच्या पुढच्या सर्व प्रक्रियेसाठी सुद्धा गृहीत धरले जातील. धन्यवाद.